क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सटाणा 407 वाहनाचा भीषण अपघात, 9 पैकी 7 जण गंभीर जखमी। हॉटेल सैनिक जवळ संध्याकाळी झाली दुर्घटना, स्थानिक नागरिकांची वेळेवर मदत। दिनांक 4 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7:30च्या सुमारास विरगावकडून सटाण्याकडे येणाऱ्या 407 वाहनाचा हॉटेल सैनिक समोर भीषण अपघात झालाय। या वाहनात एकूण 9 प्रवासी असून त्यापैकी 7 जण गंभीर जखमी तर इतर 2 किरकोळ जखमी झालेत। अपघातानंतर काही काळ परिसरात घनदाट धुके पसरल्याने अपघातस्थळी कोणालाही त्वरित पोहोचणे कठीण झाले। धुके एवढे प्रचंड होते की नागरिकांना प्रथम दर्शनी नेमके वाहन कोणते हेही ओळखता येत नव्हते। अत्यंत कठीण परिस्थितीत हॉटेल सैनिकचे कर्मचारी मुन्ना यांनी धुरात घुसून सर्वप्रथम बचाव कार्य सुरू केले। तत्पश्चात मार्केट कमिटीचे संचालक दीपक रौंदळ, विजय रौंदळ, गणेश रौंदळ, बाबूनाना रौंदळ, स्थानिक पंक्चर दुकानदार आणि बाजी रौंदळ यांनी तात्काळ धाव घेत वेगवेगळ्या ठिकाणी पडलेल्या जखमींना शोधून सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले। नागरिकांच्या सूझबुझीनंतर तात्काळ रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या। 3 रुग्णवाहिकेच्या मदतीने सर्व जखमींना सटाणा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी स्थानिकांच्या माहितीनुसार वाहनामध्ये असलेल्या तारांच्या बंडलमध्ये हालचाल होऊन वाहनाचा तोल गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। घटनास्थळी सटाणा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ दाखल झाले। अपघातामुळे रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी योगेश पवार निंबाखेरनार करत आहेत। अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिकांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळल्याचे नागरिक सांगत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, सटाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।